नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज खास मुलांसाठी आपण रेसिपी करत आहोत. अतिशय पौष्टिक अशी बरे का. म्हणजेच काय, एकदा जर करून दिलात ना तर पुन्हा मुलं म्हणतील तो नाही का तो पदार्थ केलेला तो पुन्हा करून दे म्हणून. आता हा पदार्थ काय केला आहे पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं घेतलेत ओट्स, सफोलाचे ओट्स घेतलेत 1 वाटी इतके बरं का. तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे मिळून जाते. आणि ओट्स खाणं खूप फायदेशीर आहे बरे का. बरेच जण डाएट करत असतात ना, ते ओट्स सेवनामध्ये घेतात. दररोजच्या सेवनामध्ये जर तुम्ही ओट्स घेतलात ना तर खूप फायदा असा होतो बरे का. तर आज आपण ह्याच ओट्सची रेसिपी करत आहोत. 1 वाटी इतके ओट्स घेतले, त्याचबरोबर इथं घेतलेले आहेत बदाम. जे आता इथे थोडे मी ड्रायफ्रूट घेणार आहे. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बरे का. आता इथं जे बदाम घेतले ते 10-12 घेतलेत, काजू 8-10 घेतलेत, त्याचबरोबर इथं सूर्यफुलाचे बी घेतलेत, अगदी थोडेच घेतले बघा, साधारण 2 चमच इतके. त्याचबरोबर थोडेसे अक्रोड घेतले, त्याचबरोबर इथं भोपळ्याचे बी घेतलेत, पांढरे जे असतात ना ते. आता ग्रीन कलरचे सुद्धा हिरवेसारखे रंगाचे पण बघा हे असतात भोपळ्याचे बी, ते जर तुमच्याकडे असतील तर घेऊ शकता. सध्या माझ्याकडे नव्हते म्हणून नाही घेतले. जेवढे तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील तेवढे घेऊ शकता. अगदी ह्याच्यातलं काही नसेल, नाही घेतला तरीसुद्धा चालेल. आता माझ्याकडे सध्या एवढे ड्रायफ्रूट होते, हे घेतलेत बघा. आता ह्या ड्रायफ्रुटांचं तुम्हाला प्रमाण सांगितलं, तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हलके तुम्ही थोडेसे हे भाजून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण हे कुरकुरीत कडक आहेत, आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे. जर नरम असतील तर थोडेसे भाजून घ्या, मग हे कडक होतील, म्हणजे ह्याची पावडर चांगल्या प्रकारे होईल. आता हे सर्व एकत्र करून ह्या मिक्सर जारमध्ये घालून ना ह्याची पावडर करून घेतली बघा. आणि मस्त एकसारखी इथे ह्याची पावडर तयार झाली. ही पावडर चाळून वगैरे घेण्याची गरज नाही बघा. अशी आपल्याला दरदरीत ठेवायची आहे, एकदम पण पीठ पावडरसारखं असं करायचं नाही. आता बाजूला ठेवूयात, पुढे कुठे वापरायचं सांगतेच. आता इथे एक बाऊल घेऊयात आणि त्याच्यामध्ये घेऊयात 1 वाटी इतकं घट्ट दही घेतलंय. दही आंबट नसावं बरं का, म्हणून 1 वाटी घेतले. आणि दही जर आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या. त्याचबरोबर पाऊण वाटी इतकी ह्याच्यामध्ये साखर घेतले. साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर थोडंसंच वाटीमध्ये पाव वाटी इतकं तेल घातलेलं आहे बघा. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता बरं का, किंवा बटर वापरू शकता. फ्लेवरसाठी थोडंसं व्हॅनिला एसेन्स घालत आहे. अगदी थोडीशी वेलची पूड घातला तिथं तरी चालेल. आता हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून घेऊया. साखर ही मिक्सरला बारीक करण्याची गरज नाही. आता इथं आपण चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत, ती विरघळली जाते का नाही म्हणून. जर तुमच्याकडे पिठी साखर असेल मग ती इथे वापरला तरीसुद्धा चालेल. अगदी पुढील काही 2-3 मिनटामध्येच ना आपलं हे चांगल्या प्रकारे फेटून होतं बघा. म्हणजे सगळ्यांचं एकजीव होतं. आपले जे दही आहे त्याच्यासुद्धा गुठळ्या मोडल्या जातात, शिवाय आपली साखरसुद्धा वितळली जाते ह्याच्यामध्ये. आता हे चांगलं फेटून झालं आहे बघू शकता इथे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ. तर ही छोटी वाटी इतकं गव्हाचं पीठ घालत आहे. गव्हाच्या पिठाने ना छान प्रकारे बाइंडिंग येते, म्हणून इथं गव्हाचं पीठ वापरलं. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही बारीक रवासुद्धा वापरू शकता. गव्हाचं पीठ इथं चाळून घेतलं म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होत नाही. आणि आपण तयार केलेली जी ओट्स आणि ड्रायफ्रूटची पावडर होती ना ती संपूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायची बरं का. आता ही पावडर काही इथं चाळून घेण्याची गरज नाही, फक्त गव्हाचं पीठच चाळून घालायचं. सर्व ड्रायफ्रूटची पावडर याच्यामध्ये घातलेली आहे. आता हे चांगल्या प्रकारे ना आपण फेटून घेऊया बरं का. म्हणजे कसं ह्याच्यामध्ये गुठळ्या जरासुद्धा राहू द्यायच्या नाहीत आपल्याला. तुम्हाला बघा आत्तापर्यंत कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण अतिशय पौष्टिक अशा मुलांच्या आवडीचा ना ओट्सचा केक करणार आहोत बरं का. तोही वाटी केक. मुलांना केक म्हणले की फार आवडतं. तसे तर मी ह्याच्या अगोदर वेगवेगळे केकचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत, पण आज जरा ओट्सचा केक करत आहोत आपण. आता बघा हे सर्व एकत्र करून झालं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं. तर इथं बघा मी थोडंसं दूध आणि दुधावरची साय घालत आहे. चव टेस्ट छान येते का नाही म्हणून. जर दुधावरची साय नसेल तर मग 2 चमचे तुम्ही दूध पावडर वापरू शकता, किंवा अगदी दूध नुसतं वापरला तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात आपण. गुठळ्या राहता कामा नये, त्यामुळे मिक्सरने ना असं चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे बघा. आपण हा केक खास करून मुलांसाठी करत आहोत बघा. त्याच्यामुळे का नाही ह्याच्यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केला. अगदी तुम्ही मैदा वापरलात तरीसुद्धा चालेल, पण मैदा खाणं तितकंसं योग्य नाही, म्हणून शक्यतो करून गव्हाच्या पिठाचाच वापर करा. आता बघा हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून झाले. जरासुद्धा ह्याच्यामध्ये गुठळ्या नाहीत बरे का. आता काय करायचं आहे, ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बाजूला ठेवायचं एक 5 मिनटं इतकंच, अधिक वेळ नाही. भिजत ठेवल्यामुळे अगदी छान हे मुरलं जातं, भिजलं जातं आपलं पीठ, म्हणून भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत का नाही आपण बाकीची दुसरी पुढली तयारी करून घ्यायची बरं का. ते म्हणजे काय, आज आपण वाटी केक करत आहोत त्याच्यासाठी इथे एकसारख्या 4 वाट्या घेतल्यात बघा. आणि त्याच्यामध्ये ना बटर पेपर कापून घातला. अगदी बटर पेपर नाही घातला तरीसुद्धा चालेल. ह्याच्या अगोदर आपण रवा केक केलता जो की गुलाबजाम चवीचा, त्याच्यामध्ये बटर पेपर मी घातलेला नव्हता, पण आता सध्या होता का नाही म्हणून इथं घातला. आणि थोडंसंच तेल लावून घेत आहे वाट्यांना, म्हणजे का नाही आपला केक सहजपणे बाहेर निघला जाईल. तेलाच्या ऐवजी तुपाचा देखील तुम्ही वापर करू शकता. आता वाट्या नसतील वापरायचं तर एखादा गोल किंवा चौकोनी केक टीन तुम्ही वापरू शकता.
आता ही सगळी तयारी करूचपर्यंत बघा साधारण 5 ते 7 मिनटं झालेत आणि हे जे आपण केलेलं मिश्रण होतं ते अगोदरपेक्षा जरा घट्ट झालेलं दिसत असेल बघा तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे बेकिंग पावडर. आपला केक चांगल्या प्रकारे फुलावा ह्याच्यासाठी अर्धा टीस्पून इतका ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर घातला आहे आणि त्याच्या निम्मे इथं ह्याच्यामध्ये सोडा घातला आहे, खाण्याचा सोडा. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते बघा. त्याच्यासाठी चिमूटभर इतकं ह्याच्यामध्ये मीठ घालूयात आणि आता ह्याच्यावरती थोडंसं दूध घालूयात आणि चांगल्या प्रकारे आता आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. आता जरासुद्धा वेळ वाया जाता कामा नये, कारण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरला तो ॲक्टिव्ह आहे ना, तोपर्यंतच आपल्याला केक बेक करायला ठेवायचा आहे. त्यामुळे अगोदरच गॅसवरती बघा कढई मी गरम व्हायला ठेवले. शिवाय आपण ज्याच्यामध्ये केक बेक करणार आहोत तर आज आपण वाट्या वापरणार आहोत, तर वाट्यामध्ये सुद्धा बटर पेपर घालून तेलाने अगोदरच ग्रीस करून तयार ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे हे आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून झालं की लगेच आपल्याला वाटीमध्ये भरून घ्यायचं आहे. आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर अगोदरच घालून फेटून ठेवलात आणि मग बाकीची तयारी करत बसलात तर केक मात्र तुमचा फुलला जाणार नाही, बसला जाईल. शिवाय जाळीदार होणार नाही, मऊ लुसलुशीत होणार नाही. त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची टिप्स. आता हे लगेच फेटून घेतल्या बघा ह्या वाट्यांमध्ये मिश्रण भरून घेत आहे. जरा वाट्यांमध्ये जागा ठेवायची, काटोकाट वाट्या भरून घ्यायच्या नाहीत, कारण केक आपला फुलून वाटी भरून होतो का नाही म्हणून. साधारण आता ही छोटी पळी घेतली तर त्यांनी 2 ते 2.5 पळी इतकं ह्याच्यामध्ये मिश्रण बसतं बघा. तुम्हाला जर वाटी केक नसेल करायचा तर सांगितलंच, एखादा गोल केक टीन किंवा स्टीलचा डबा स्टीलचं पातेलं घेऊ शकता खालून सपाट असलेलं. त्याच्यामध्ये बटर पेपर घालून तेल किंवा तूप लावून घ्या आणि सर्व मिश्रण काढून घ्या आणि मग केक हा तुम्ही बेक करून घेऊ शकता बरं का. तसं केलं तरी चालेल. सर्व मिश्रण हे 4 वाट्यांमध्ये भरून झाले. वरून थोडीशी तर मी ड्रायफ्रूटचे काप घालत आहे. अगोदर आपण मिश्रण ज्यावेळेस केलं केकचं त्याच्यामध्ये घातलं नव्हतं, कारण आपण ड्रायफ्रूटची सर्व पावडर घातली होती, त्याच्यामुळे बदामाचे काही काप घातले नव्हते. आता वरून छान दिसावे ह्याच्यासाठी बदामाचे काप घालत आहे. थोडंसं असं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे बरं का. आणि जे वर ड्रायफ्रूट घातलेले होते ना आपण ते थोडेसे दाबून घ्यायचे आहेत बरं का आपल्याला. नाहीतर ज्यावेळेस केक आपण कापतो किंवा खायला जातो ना त्यावेळेस ना ते ड्रायफ्रूट हे निघले जातात. त्यामुळे इथं बघा हा ब्रश तेलाचा आहे की नाही, थोडंसं त्यांनीच असं खाली दाबून घ्यायचं बघा, म्हणजे ते निघले जाणार नाही. तुम्हाला म्हणलं होतं बघा कढई ही ना गॅसवरती अगोदरच गरम करायला ठेवली होती बरं का 10 मिनटं. ह्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि बघा मध्यभागी अशी आपल्याला ना ही डिश नेऊन ठेवायची आहे आणि एक एक करून का नाही आपल्या ज्या वाट्या आहेत त्या ह्याच्यामध्ये ठेवून घेऊयात. आज आपण केक ह्या कढईमध्ये ना बेक करून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. अगदी तुमच्याकडे ओव्हन असेल ओव्हनचा वापर करून तुम्ही हे बेक करून घेऊ शकता. आता बघा सर्व वाट्या ठेवून घेतल्या का नाही, आता याच्यावरती घट्ट झाकण ठेवूयात. गॅस खाली बारीक ठेवलेला आहे बघा आणि कुठूनही ह्याच्यातनं हवा जाते का आपल्याला चेक करायचं आहे. आणि जवळजवळ आता 20 मिनिटांनंतर पाहणार आहोत आपण. त्याकडे ही कढई ना मोठी होती त्याच्यामुळे मी कढईचा वापर केला. अगदी तुम्ही पातेल्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. बघा केक चांगल्या प्रकारे फुलून वर आला आहे. सुरी घालून बघितली तर सुरीचं शेवटचं जे टोक आहे ना जर अशी ओलसर वाटते बघा, म्हणजे खाली तळाला ना आपल्या जर अशी केक आणखी थोडासा कच्चा आहे असं वाटतंय. त्याच्यामुळे आणखीन आपण झाकण ठेवूयात आणि एक 5 ते 7 मिनिटांनंतर पाहणार आहोत बरं का. बरोबर इथं 7 मिनिटांनंतर आता परत आपण पाहत आहोत आणि शिवाय ह्याच्या कडा ज्या आहेत ना हलक्या तांबूस झाल्यात, तेव्हा समजायचं आपला केक बेक झाला आहे. शिवाय बघा टूथपेस्ट अशी घालून बघू शकता, टूथपेस्ट छान प्रकारे क्लीन आली. शिवाय बघा आता ही आपण सुरी घालून बघत आहे तर सुरी स्वच्छ आली बघा, जरासुद्धा टोक वगैरे ओलसर नाही. म्हणजे हा केक आपला बेक झाला आहे समजायचं. आणि खाली काढून घेऊयात. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कढईमध्ये खाली पाणी होतं का मीठ होतं, तर काहीच नव्हतं, कढई रिकामी होती. असा सुद्धा प्रश्न पडतो की कढई ही जळली जात नाहीत का, तर बिलकुल सुद्धा नाही. एकदा ही ट्रिक वापरून करू बघा तुम्ही नक्कीच. एकूण आपला केक बेक होण्यासाठी बघा 25 ते 27 मिनटं लागतात. तुम्हाला वेळ थोडासा इकडे तिकडे लागेल, पण 20 मिनटं झाल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजे केक बेक करण्यासाठी खाली जी कढई वापरली ती किती जाड पातळ आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे बघा. आता हे सर्व डिश ज्या वाट्या आहेत ना आपल्या त्या पूर्णपणे थंड करून घेतल्या. थंड झाल्यानंतरच का नाही केक आपल्याला ह्या वाटीतनं बाहेर काढून घ्यायचा आहे. म्हणजे कसा तो लगेच निघला जातो, तुटत नाही. वाव बघू शकता सहजपणे केक बाहेर निघाला. पाठीमागचा बटर पेपर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि वाव अतिशय पौष्टिक असा आपला हा केक झाला बघा. आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर वापरल्यामुळे ना खूप छान चवीला हा केक लागतो. तर ह्याच्या अगोदर आपण केळीचा केक, ॲपलचा केक, गाजरचा केक, रवा केक, गुलाबजाम चवीचा केक, गव्हाचा गुळाचा केक, चॉकलेट केक ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच बरं का. शिवाय आज जर आपण हा ड्रायफ्रूटचा केक केला बरं का आगळ्या वेगळ्या चवीचा. शिवाय आपण ह्याच्यामध्ये ओट्स वापरलेले आहेत त्याच्यामुळे आणखीनच पौष्टिक हा आपला केक झालेला आहे. आता ज्यावेळेस मी बाहेर काढते त्यावेळेस बघा जरा पहिल्यांदा कडा तुम्हाला सोडून घ्यायचा आहे, सहजपणे केक निघला जातो. अगदी स्पंजी झालेला आहे. ही तर मी ज्यावेळेस आता तुम्हाला दाबून दाखवते त्यावेळेस तुम्हाला अंदाज आलाच असेल बघा.
आणि पाठीमागनं जाळीसुद्धा बघा. आणि बघा ज्यावेळेस आपण केक दाबतो ना तेव्हा पुन्हा त्याच्या स्वतःच्या अवस्थेत यायला हवा, मग समजायचं केक आपला मस्त मऊ लुसलुशीत झाला आहे. आता वरून तर केक पाहिलात तुम्ही, तुम्हाला केक हा कापून मस्त मऊ लुसलुशीत असा आपला हा केक झालेला आहे बरं का. अगदी परफेक्ट साहित्यात तुम्हाला हा केक कसा करायचा ते दाखव. मुलांना जर चॉकलेटचा केक हवा असेल तर मिश्रण करते वेळेसच तुम्ही 2 चमचे कोको पावडर घालू शकता. आणि नक्की हा अतिशय पौष्टिक असा केक करून बघा. बघा आतून छान मस्त स्पंजी जाळीदार झाला आहे. चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये.